पाटील, आज 123 गावातील मराठा समन्वयकांची बैठक बोलावलेली आहे. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि आजच्या बैठकीचा उद्देश काय आहे? गोदापट्ट्यातल्या सगळ्या मराठा सेवकांची बैठक आहे. समन्वयकाची नाही, समन्वयक आमच्यात नाही. आमच्यात सगळे आंदोलक आणि सेवक आहेत. त्यामुळं गोदापट्ट्यातले फक्त प्रमुख बांधवांना आम्ही बोलवलं की राज्यातला मराठा समाज ह्यावेळेस मायमावल्यासह येणार आहे. नोकरदार वर्गापासून राजकारणी वर्गांपासून अ, नोकरदार पण पूर्ण, शेतकरी मराठा सुद्धा, शेतमजूर सगळा मराठा येणार आहे. मग आपल्याला ह्यावेळेस चोख नियोजन करायचं. वॉटरप्रूफ मंडप, पुन्हा पावसात पोरं झोडपायला नाही पाहिजे. इथं झोपणारे काही पोरं आहेत, राहणारे काय, काही रोज भेटी देऊन जाणार आहेत. नोकरदार वर्ग भेट देऊन जाईल, पुन्हा येईल. राजकारणी वर्ग भेट देऊन जाईल, पुन्हा येईल. व्यावसायिक वर्ग आमचा भेट देईल, पुन्हा जाईल, पुन्हा येईल. ही एक वर्ग आहे. मायमावल्या येतील, भेट देऊन पुन्हा जातील. पण काही पोरं इथं खूप लाखात राहणार. मग त्यांची व्यवस्था म्हणून आम्ही आता गाड्या लावायला बी सुरक्षित, गाडी सुरक्षित आली पोरं टेन्शन फ्री राहते. कुठं लावली की मग धाकमुक राहते. त्यामुळे थोडी लांब का असाना पण सुरक्षित गाड्या लावायच्या पोरांनी. ह्या निवेदनासाठी आज प्रमुखांना बोलवले. गोदापट्ट्यातले सगळे बोलवले तर आम्हीच 1,06,00,000 भरतोय 123 गावात. कारण याच्यात गेवराई तालुका येतो, याच्यात आंबोडगंजसांगी तालुका येतो, याच्यात पैठण येतो. त्याच्यामुळं इथं प्रचंड आमचेच लई आहे. प्रमुखांना बोलवलं आणि त्या प्रमुखांना सगळे आता पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, पोरांना राहण्याची, खाण्याची व्यवस्था, गाड्या लावायची व्यवस्था, रात्रंदिवस स्वयंसेवक लागणार आहे. रात्रंदिवस यावेळेस, कारण रात्रभर सुद्धा लोक भेटी द्यायला येणार आहेत. रात्री पण काही लोक दिवसभर, काही लोक रात्रभर. कारण हे का नुसतं 29 ऑगस्टच विषय नाहीये. जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मराठी ये जा करणार आहेत. हे आता लय खेळ अवघड आहे. कारण 29लाच गर्दी आहे, 30ला पण आहे, 31ला पण आहे, 1 2 3 4 5 6 7 8 10 15 20 पर्यंत हे सलग राहणार आहे. हे काय असं नाही की एक दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी नाही. आपण आपल्या गावाकडं पण ते शांततेत रॅलीचं निवेदन, गावोगावी पाठिंब्याचं निवेदन हेही करणार आहेत. मराठी इकडं आल्याच्या नंतर आमचं पण भाग्य आहे. आम्हाला गोदापट्ट्याला सेवा करायची संधी आहे त्यांची. कारण कोणाला 2 घास खाऊ घातल्यानं आपल्याला काही कमी पडत नसतं. 2-3 वर्षानंतर आपला समाज जर आपल्या दारात पाहुणा रावळा म्हणून येतोय. माझा गोदापट्टा बी तेवढा दानसूर आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज पण दानसूर आहे. सगळेजण आता पाण्याच्या बाटल्या, कोणी जेवणाचे साहित्य पाठवायला इकडे. उद्यापासून, आता कालपासून ते फोन सुरू झाले. आम्ही पाण्याच्या बाटल्या कुठं पाठवावं, आम्ही काही साहित्य, काही काय म्हणतात त्याला, सुक्क साहित्य खाण्याचं ते पाठवावं का, ओलं पाठवून खराब होईल. म्हणजे आता हे सुरू झालं. मग ते ट्रक पुढे उतरून घ्यायच्या, काय करायचं, हे हे समाज इथंही कमी पडू देत नाही. पण आम्हाला गोदापट्ट्याला संधी आहे 2 घास खाऊ घालायची. मग आता जेवणापासून ते आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत, लई काम आहेत. म्हणजे एकूणच सगळं नियोजन आज ठरलं जाणार आहे हा बैठकीमध्ये. हा आज आज निवेदन फक्त प्रमुख बांधव गोदापट्ट्यातले बोलवलेत. मग ते आजपासून फुल कामात लागणार. आता तिकडं मार्केट कमिटीकडे 70-80 एकर जमीन आहे. ती कालपासून JCBने साफ करायला सुरुवात आहे. सुरक्षित गाड्या लावल्या, ताण काही ताण राहणार नाही. इकडे समृद्धीकडे काही आहे, इथं हॉटेल आहे, दादाचं मंदिर आहे, दादाचं तिथं तिथं काही आहे. काही इकडे आहे, काही विजोबाह्याच्या समोर बांधवांनी, आमच्या अंतरवालीच्या बांधवांनी जमीन दिली, तिथं जेवायची व्यवस्था आहे. गाड्या गर्दीत लावण्यापेक्षा काढायला ट्रॉफिक होती म्हणून पटांगणाला लावल्या. सर्व्हिस रोड आहेत त्याच्यावर लावल्या, सुरक्षित गाडी राहते. मग हे सगळे आज निवेदन पार पाडतो, कारण म्हणजे समाज लय येणार थोडक्यात आहे. 29 ची रूपरेषा आज ठरवणार आहात. हो हो, पार्किंग असेल, सगळं काहीच नाही शिल्लक ठेवत आम्ही. म्हणजे पाण्यापासून, जेवणापासून, पार्किंग पासून, स्वयंसेवकांपासून, जे जे बांधवांना लागतंय, डॉक्टरांच्या टीमा, ॲम्ब्युलन्स लागणार आहेत बऱ्याचशा. 30-40 तरी ॲम्ब्युलन्स लागणार आहे. तसं आमचा 500चा आकडा आहे. पण सुरुवातीला समजा तेवढ्या लावल्या, गर्दी वाढली तर मग ते आपण वाढवणार. ते डॉक्टरांनी केली तयारी ॲम्ब्युलन्सची, त्याची नाही अडचण. 200-400 टँकर पाण्याचे हे लागणार आहेत. पाण्याच्या बाटल्या पण भरपूर येणार आहेत. कुणाचं काही दुखायला लागलं ताबडतोब बाहेर नेणं, कारण ती स्टॉल लावून आहे आम्हाला कोणते डॉक्टरांचे पण. त्यासाठी पण तिथं विजूबाहेर तिथं व्यवस्था करायला लागलो. काही सरपंचाच्या तिकडे व्यवस्था करायला लागलो. ते डॉक्टरांचे बी काही काय म्हणतात ना त्याला, ते त्यांचा हे टाकत असते. हा, ते उभा करते टेंट ते मोठा. त्याच्यात मग कॉट ते ते सुविधा करायला येते.
सलाईन लावायला बरं. सगळंच डॉक्टर सज्ज झाले सगळे. ह्या ज्या सगळ्या टीम आहेत ना, हे पण आता बसून आम्ही ठरवतो आपल्याला काय काय करायचं, मार्ग कोणचा एक ठेवायचा ओपन, 2 कोणचे ठेवायचे. म्हणजे हे सगळं आता आज पूर्ण करून घेतोय. कारण राज्यातले लोक रजा टाकायला लागलेत, नोकरदार वर्ग आमचा. कंपन्यात असणारे बी रजा टाकायले, व्यवसायवाले पण सगळे. राजकारणी मराठ्यांनी सुद्धा असा संदेश आम्हाला परवापासून की त्यांनी पण ठरवलंय आता राजकारणी मराठ्यांनी की जात विषय वेगळा, आरक्षण विषय वेगळा आणि राजकारण वेगळं. जातीच्या लेकरांना हे आरक्षण मिळवून देऊ, हे निर्णायक शेवटचं आंदोलन आहे. मग पुरेच मराठी आता घराच्या बाहेर पडायला. कुणी 29ला येईन, कुणी 30ला येईन, कुणी 31ला येईन. पुरेच बाहेर पडते म्हणजे काय एका दिवशी पडले तुम्हाला सांगतो आम्हाला 100 किलोमीटर जागाच नाही पुरायची. म्हणजे ह्या काही टप्पावरच होणार आहे. ते मनानेच असं काही याचा अर्थ असा नाही की 29ला येऊ नका. पण आता टप्पावार येतील, काही 29ला येतील, काही 30ला येतील, काही 31ला येतील, 1, 2, 3, 4, 5, 20 पर्यंत करतील. किंवा जोवर आंदोलन सुरू आहे तोपर्यंत येत जा सुरू राहणार आहे लाखातच. कारण इथं मी सांगतानाच पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला, गड्या हो एक गोष्ट ध्यानात ठेवा, जातीचा स्वाभिमान आणि मर्दानगी जर जिवंत ठेवायची असेल तर कधी कधी संकट समजून घेत जा. समाजाच्या लेकरावरती आलेलं संकट समजून घेत जा. आणि प्रत्येकाजवळ आपण आपली गाडी, कुणीच कोणाची वाट बघायची नाही. आपण आपले मोटरसायकल, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, पिकअप, टमटम, काय तुमच्याकडे ट्रॅव्हल असते, जीप असते, स्कॉर्पिओ असते, आपण आपल्या गाड्या काढा आणि स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या जातीसाठी 29 ऑगस्टला आंदोलनाला भेट द्या. शेजारचा गेल्याला बघितलं की शेजाऱ्याला लाज वाटते, आपण उगाच घरी राहिलो, दुसऱ्या दिवशी वाहने गाडी सुरू करतो, परवा दिवशी दुसरं करताय. आणि जे आत्तापर्यंत आंदोलनात सहभागी त्या सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा. आणि जे आत्तापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी सुद्धा व्हा. कारण हे निर्णायक आंदोलन आहे. या आंदोलनाचा साक्षीदार व्हा. कधी तुमचा नातू पंतू पोरग तुम्हाला म्हणलं पाहिजे माझा आंदोलनात आजा त्या आंदोलनात होता, नाही तर मग नाव ठेवते आमचा आजा गावातच हागत होता बा, पण तिकडे गेलाच नाही आंदोलनात मराठ्याच्या लढाईत. म्हणजे डाग लागून कुणी मरू नका. आपल्या जातीसाठी 1-2 दिवस दिल्याने काही काम बुडत नाही, काय नोकरी बुडत नाही. पण जातीचा स्वाभिमान जीवन ठेवा आणि तुमच्यातलं रक्त उसळू द्या. एकजूट व्हा सगळे. 29 ऑगस्ट पासून आंतरवली यायला सुरुवात करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.